राजीनामा दिला, पण आज त्यानंतर एनडीएची बैठक होत आहे आणि त्याला मंगल विलनाचं नाव दिलंय. एनडीएची बैठक होते, एनडीएची बैठक होते, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला, काल देखील आम्ही पाहिलं की त्यांचं स्वागत केलं. आज मंगल विलन नावाने बैठक होते एनडीएची. नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधान का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलंय का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून, पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले, आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळ्या वाजवतील. बोलिये सर, रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. कागदाच्या नोटा होत्या काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्यांनी कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील, परंतु इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लॅस्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे, पण दुसरं काम काय आहे? इटलीच काम इटलीचंच नाव काय? नाही, त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात ते अशी, जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे, ती ते घेऊन येतात. सर, पण हे सगळ्या तुमच्या इंडिया अलायन्समध्ये शरद पवारांकडे तुम्ही बोलताय की ते खरं तर एनडीए मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही, परंतु त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत पाहायला मिळते का? कारण की सातत्याने त्या भेटीगाठी करतात, अमित शहा असतील, मोदी असतील, पार्टीला भेटले, त्याच्यानंतर मोदींना जाऊन भेटले. का अहो, देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, अजून त्यांनी राजीनामा दिला आहे का? जोपर्यंत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्याकडे जोपर्यंत देशाचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार ह्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार आहेत, तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच, अमित शहाना भेटणारच. जेव्हा सरकार अडचणीत असतं तेव्हाच पवार साहेब जाऊन भेटतात असं दिसतं. नाही, त्यांच्या बघा, कोणी कोणाला भेटलं तरी मोदी आणि शहा काय 2029ला राहत नाही, हे पवार साहेबांनाही माहिती आहे. मोदी तो गयो